डिपार्टमेंट की बात करते हैं, शरद पवार साहब जब चीफ मिनिस्टर पहला देश का पहला चीफ मिनिस्टर जो वुमेन पॉलिसी लाया, 12th तक लड़कियों का एजुकेशन, फ्री एजुकेशन का कॉन्सेप्ट डेवलप किया। हम लोग बरसों से बोलते थे कि एक्चुअली ये सिर्फ क्या बोलते लॉ एंड ऑर्डर इशू नहीं है, ये सोशल इकोनॉमिकल प्रॉब्लम है। ये पहली बार राठौर साहब ये उन्होंने ये बताया कि ये सिर्फ लॉ एंड ऑर्डर इशू नहीं है, ये सोशल इकोनॉमिकल प्रॉब्लम है। और उन्होंने पहली बार देश में पहली बार नेशनल एरिया में डेवलपमेंट प्लान लाया। मुझे मालूम है ये मुझे लगता है 91 92 की बात है। उस समय गडकरी के लिए 350 करोड़ रुपया का उन्होंने डेवलपमेंट प्लान लाया कि जब तक यहाँ का आर्थिक विकास नहीं होगा तब तक रिजॉल्व नहीं होगा। तो ऐसे हमारे राजनीति के विषय तमाम और सब जिनके घर है ये और सब जब भी नागपुर में आते हैं प्रेस क्लब में उनका भेंट निश्चित रहता है। सब ये आपका ही घर है। मैं सभी पत्रकारों को अनुरोध करूंगा कि ये प्रेस कॉन्फ्रेंस नहीं है, कि इनका प्रेस प्रोग्राम है। सर हमारा गेस्ट है, वी आर द होस्ट, तो वो गेस्ट का जो ऑनर होना चाहिए, जो मान सम्मान होना चाहिए, वो आप लोग ध्यान रखेंगे। उसमें कहीं ना कहीं आप उसको इम्बैलेंस मत कीजिएगा, कि आप लोगों से अनुरोध है। और इस प्रेस क्लब का, पत्रकार स्वाभिमान का, पत्रकार भवन का, हमारे जितने भी उपक्रम है सब में सबका भागीदारी है। सर लॉट ऑफ थैंक्स, आप हमारे यहाँ आए और आपका दोबारा यहाँ आपका परिचय यहाँ पढ़े। थैंक्स, लॉट ऑफ थैंक्स। सब हमारा शुरू होने के पहले आपको कुछ बोलना है, फिर स्टार्ट है। सगळ्यांना भेटायची संधी मिळते याचा एक मनापासूनचा आनंद आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक जागृती करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला। आज राज्यामध्ये 50%च्या पेक्षा अधिक ओबीसीची संख्या आहे। या घटकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागतं। त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एक जागृती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आमच्या सरकारांच्या वतीनं हा एक मोठा कार्यक्रम समग्र राज्यामध्ये घेतलेला आहे। या कार्यक्रमाची सुरुवात आजच होईल। अनेक ठिकाणी ही यात्रा आहे, ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि ओबीसीचे प्रश्न जे आहेत त्याची मांडणी ही लोकांच्या सोबत केली जाईल आणि त्याचं संघटन हे कसं मजबूत करता येईल याची काळजी ही घेतली जाईल। प्रामुख्यानं नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे। मला आनंद आहे की हा कार्यक्रम माझ्या हातात घेतल्यानंतर नागपूरचा प्रेस नेहमीच अशा कामाकडे औत्सुक्य दाखवतं आणि तुम्हा सगळ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करतं आहे। तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल तर माईक तुमच्या हातामध्ये मी देतो। पवारसाहेब आता 2 दिवसात
दिवसाआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी निवडणूक आयोगाने केलेली आहे. या सगळ्या बाबतीत आपलं काय मत आहे? तुम्ही सहमत आहे का? खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. आता असं होतं, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याच्यात लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटतं. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं, तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. आणि म्हणून असे लोक भेटत असतात, म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी वेळ घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं. पण राहुल गांधींचं माझं मत, या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल, हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो. पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हेही होते, ते कुठं बसले होते याच्यावरच लोकांचं लक्ष जात. तिचं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं. आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा बघायला जातो, आपण पहिल्या लाईनला कधी बसत नाही, आपण पाठीमागच्या लाईनला बसतो. त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बसतो. आमच्या घरं जवळ उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री कर्नाटकचे होते. साधारणतः मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष सीन बसेल त्याच्या जवळ बसत नाही, त्याच्या आम्ही दूर बसतो. आणि दुर्दैवानं उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला. तो भागाचा सोडून द्या. पण ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही अतिशय कष्ट करून, बरेच दिवसाची तयारी करून, सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आल्यात. एक, काही एका गावामधलं एक घर, एक व्यक्ती राहते आणि तिथं 40 लोकांनी मतदान केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली. आणि ती उदाहरणं नुसती दिली नाही, त्याला आधार हा दाखवण्यात आला. आज निवडणूक आयोगानं त्याच्यात लक्ष घालायचं ठरवलेलं दिसतं आहे. पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक ॲफिडेव्हिट द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. जे काही राहुल गांधींनी सांगितलं की
की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना मी शपथ घेतलेली आहे, त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही. आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करतं आहे ही गोष्ट योग्य नाही असं माझ्या सरकारचं मत. पण हे जे काही प्रेझेंटेशन होतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे. या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही. आणि त्यामुळे ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भामध्ये घोळ असू शकतो पण घोळ असू शकतो पण घोळाला अशा पद्धतीने चोरी म्हणणं हे चुकीचं आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्याला चोरी म्हणणं हे सलीम जावेदची स्क्रिप्ट आहे. माझं म्हणणं फक्त एकच आहे, आक्षेप कुणाबद्दल नाही. आक्षेप मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कोणी घेतला, आक्षेप घेतला आहे तो निवडणूक आयोगाचा. निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनीच आपली मतं मांडायला पुढे याची कारणं काय मला समजू शकत नाही. आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही. निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहे. काल राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर नाही, त्यांनी फेटाळून लावले म्हणून आम्ही काही स्वस्त बसणार नाही. याचा निकाल घ्यावाच लागेल. आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची होती. पण नसेल तर सत्य होतं हे यायला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे आमच्या सगळे सहकारी आहेत आमच्या सगळ्यांचा एक मोर्चा निवडणूक आयोगावर सोमवारी 11 वाजता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि तसंच राज्यात देखील असं बोललं जातं. असं आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही. आणि त्यामुळे एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही. पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार. पवार साहब, अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है, बाहर के नागरिक है, उनके वोटर लिस्ट से नाम डिलीट किया जा रहा है, जो कि बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है, तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है, इसीलिए इंडी गठबंधन को तकलीफ हो रही है. बात ऐसी है कि राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस दी वहाँ कर्नाटक के लोग थे, यानी कर्नाटक के वोटर्स, महाराष्ट्र के वोटर्स और एक राज्य के वोटर्स. वहाँ चुनाव नहीं है. वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी, मगर इसका पूरा स्टडी करके लोगों के सामने ये सब बातें रखने के बाद गृहमंत्री की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना, पर उन्होंने ये इशू अन्य जगह पर डाइवर्ट करने की कोशिश की. तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो 65 लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं, किसके तहत हटाए गए हैं, किसके इशारे पे हटाए गए, क्या कहना है आपका? इसीलिए कल का जो हमारा मंडे का डेमोन्स्ट्रेशन या मोर्चा है इलेक्शन कमीशन पर, इनके सामने जो इश्यूज हम रेज कर रहे हैं इसमें बिहार की लिस्ट ये इशू हमारा इम्पोर्टेंट इशू है. पूछे 15 दिन से इस इशू पर पार्लियामेंट में हंगामा हो रहा है, पार्लियामेंट चल नहीं सका. सच स्थिति लोगों के सामने लाने का मौका जो था संसद के माध्यम से
वो हो नहीं रहा, और इसीलिए बिहार के बारे में हम लोगों के मन में आशंका है। डोनाल्ड ट्रंप द्वारा जो हमारे पर टेरिफ इम्पोज किया जा रहा है बार बार 25% अब 50%, एक तरीके से आपको ये लगता है क्या कि हमारी जो फॉरेन पॉलिसी है वो एक तरीके से उसका फेल्यूर है या फिर हम कम पड़ रहे हैं? मगर ये जो हो रहा है श्रम के माध्यम से 25 से 50 एक तरह से प्रेशराइज करने की कोशिश, हमें लगता है कि ऐसे इश्यू पर हम सब देशवासियों ने मिलकर देश के हितों की रक्षा करने के लिए गवर्नमेंट को इसमें सहयोग देना चाहिए। आपको लगता है कि मोदी की डिप्लोमेसी फेल हो चुकी है, क्योंकि वो डोनाल्ड ट्रंप के साथ भी उनकी काफी दोस्ती की, तो डिप्लोमेसी फेल हो गई क्या? ऐसा